आपण बघू शकता या ठिकाणी आता सध्या मी मुंबईमध्ये आहोत। उपवर्गीकरणाच्या विरोधात जो आहे हा मोर्चा निघालेला आहे। नागपूरहून सुद्धा बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट मोहन साहेब आहेत। काय सांगाल सर, आज मोर्चामध्ये तुम्ही मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी झाले, नागपूरचा मोर्चा तुम्ही सक्सेस केला, काय सांगाल? बघा, नागपूरच्या मोर्चामध्ये जवळपास 1.5 लाख जनसमुदाय जो होता 29 जातींचा अनुसूचित जातींमधील तो याच्यात सहभागी झाला होता। आज सुद्धा तुम्ही बघताय की मोठ्या संख्येने आज मुंबईला भीमसैनिक आलेले आहेत, 59 जातींचे लोक आलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की उपवर्गीकरण होता कामा नये। उपवर्गीकरण हे असंविधानिक आहे। उपवर्गीकरण हे आरक्षणावर घाला घालतं। उपवर्गीकरण हे मनुवादी सरकारने, बीजेपी RSS ने जे अनुसूचित जाती आहे त्यांचं कबर खोदण्याचे एक नवीन शस्त्र म्हणून आणलेलं आहे। उपवर्गीकरण आपल्याला कोणत्याही पद्धतीत आपल्याला हाणून पाडायचं आहे आणि त्याच्यासाठी हा मोर्चा आता धडक आझाद मैदानावर जाणार आहे आणि आझाद मैदानावरनं आम्ही घोषणा करणार आहोत की जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। या मानववादी सरकारला आम्ही उलट तिलट पालट करू आणि त्यांची ऐसी तैसी करून आम्ही आमचं आरक्षण वाचू। काल जवळपास 26-27 आमदार जे आहे, काल जवळपास 26-27 आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि या संदर्भात त्यांनी सुद्धा विरोध जतावला आहे। काय सांगाल आमदारांचं? आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातला लढा जनतेतनं विधिमंडळात पोहोचलेला आहे। याला कारण हेच आहे की सरकार आंदोलकांना घाबरलेलं आहे। सरकार केन प्रकारे ह्या आंदोलनाला थांबवण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करते। त्याचाच एक भाग हा 27 आमदार भेटलेत, याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो। परंतु जोपर्यंत उपवर्गीकरण रद्दचा आदेश सरकार काढत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही, हे अतिशय स्पष्ट आहे। हा मुंबईचा पहिला मोर्चा जरी होत असला तर यापूर्वी या मोर्चाची पार्श्वभूमी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झाली होती आणि त्याला कळस जो आहे तो नागपूरच्या मोर्चाने केला होता। त्याची प्रतिक्रिया म्हणून नागपूरची जी मुख्यमंत्र्यांची जमीन आहे ती त्यांच्या पायाखालनं खिसकायला लागली होती आणि त्यामुळे ते आता चर्चेचे मार्ग त्यांच्या मार्फत सुरू आहेत। काय वाटतं तुम्हाला, या अधिवेशनामध्ये सरकार मागे घेईल की निर्णय घेऊनच घेईल असं वाटतं तुम्हाला? सरकार कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय घेणार नाही याची आम्हाला खात्री आहे। सरकारने एक गोष्ट लक्षात आलेली आहे की निर्णय पूर्व जर एवढी आंदोलनं आहेत तर निर्णय झाल्यानंतर जो आगडोंब उसळेल तो थांबवणं सरकारला शक्य होणार नाही आणि फडणवीसांना त्यांची खुर्ची वाचवणं याला जास्त प्रायोरिटी असल्यामुळे ते असा निर्णय घेणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे। नक्कीच असा निर्णय सरकार घेणार नाही अशी खात्री आहे। या मोर्चाला सुरुवातीपासूनच जे आहे ॲडव्होकेट आकाश मुन लीड करत आहे। नागपूर मधलं सुद्धा आंदोलन सक्सेस केलेलं आहे सरकार। आज सर, आजचं जे आंदोलन आहे मुंबई मधलं, भर पावसामध्ये सगळे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीतच सरकारला या आंदोलनाचा धसका बसेल। सैनिकांनी दाखवून दिलेला आहे की जर आमच्या हक्क आणि अधिकारावर कोणी गदा आणत असेल तर त्याची ऐसी तैसी केल्याशिवाय आम्ही राहत नाही आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून आज लाखोच्या संख्येने मुंबईत सुद्धा आम्ही जमलेलो आहोत। जर आज किंवा ह्यानंतरच्या सत्रामध्ये किंवा आजच्या सत्रामध्ये 27 आमदारांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की ते स्थगितीसाठी, उपवर्गीकरण प्रक्रिया स्थगितीसाठी ते मंत्रिमंडळात घेराव टाकणार आहेत। जर त्यांनी तसं केलं नाही तर आम्ही हे जे 27 आमदार आहेत त्यांना सुद्धा भविष्यामध्ये आम्हाला जी जागा दाखवायची ती दाखवू आणि त्याचबरोबर फक्त हे करून आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना आम्ही खाली खिचणार नाही तोपर्यंत आम्ही उपवर्गीकरणाचा लढा हा लढू आणि आम्ही हा लढा जो लढतोय हा फक्त जिंकण्यासाठी लढतोय, लक्षात घ्या। नक्की हा इशारा जे आमदार आहे, SC चे आमदार आहे, त्यांना सुद्धा हा इशारा आहे आणि त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आता हा आवाज जो आहे उपवर्गीकरणाचा त्यांनी उठवला पाहिजे। तुम्ही कुठून आलेत? मी नाशिकवरून आलोय आणि उपवर्गीकरणाला आमचा प्रचंड विरोध आहे। आम्ही हजारोंच्या संख्येने नाशिकवरून येऊन या उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सामील झालेलो आहेत आणि जेव्हा आंबेडकरी चळवळीतील व्यक्ती आंदोलनात उतरतात तर ते मरणाच्या तयारीने उतरतात। जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे। नक्कीच हे दृश्य मी तुम्हाला दृश्य बघा तुम्ही एक मिनिट हे दाखवू द्या। हे चित्र दाखवायचं आहे आणि बघू शकता महामोर्चामध्ये हे संतोषी ब्रिगेडचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे मोठ्या प्रमाणात जे आहे या मोर्चामध्ये लोकांची गर्दी झालेली आहे। आपण मी तुम्हाला ही गर्दी दाखवतो आहे, बघू शकता। ही सरळ आता उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आहे हे संपूर्ण मंडळ करताना दिसत आहे। सर आपल्यासोबत आहे, आपण बघू शकता। नेहमी सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल हा चेहरा
आज जो आहे उपवर्गीकरणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. आज खूप एक दणकाच दिला आंबेडकरवाद्यांनी. तमाम महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारधाराच्या लोकांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज महाराष्ट्रामधून खेड्यापाड्यामधून आज मुंबईमध्ये हा मोर्चा येऊन धडकला. त्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना क्रांतिकारी जय भीम. आणि काही 4-5 डोके चौथी नापास काळ्या डुकराचे काळ्या तोंडाचे ते म्हणत होते की उपवर्गीकरणाला आमचा जाहीरपणे पाठिंबा आहे. पण महाराष्ट्रातले जे 27 आमदार आहे किंवा खासदार आहे त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला की उपवर्गीकरण होणार नाही. मी त्या आमदारांचा खासदारांचा मनापासून धन्यवाद, सर्व समाजाचा मनापासून धन्यवाद. आणि काही 4-5 नालायक लोक आहे मी समाज विधानसभेमध्ये आवाज उठवतील हे काल जे मुख्यमंत्र्यांना भेटले ते आहे आमदार. यस, मला 100% गॅरंटी आहे ते उचलतील आवाज आणि त्यांनी उचलावा. त्यांनी नाही उचलला तर आंबेडकर समाज त्यांना जगू देणार नाही, पुन्हा त्यांना निवडून देणार नाही. ही 100% खात्री आहे माझी. आजचा एकंदरीतच मोर्चा जर बघितला तर सरकार या मोर्चाला गंभीरतेने घेईल असं वाटतं. 100%, कारण की त्यांना माहिती आहे कोणी पण रस्त्यावर उतरले नाही. हा निळा कफन घेऊन आंबेडकर समाज उतरलेला आहे. आणि बाबासाहेबाचे लेकरं जेव्हा मुंबईमध्ये उतरतील ना तर मुंबई बंद झाल्याशिवाय राहत नाहीये. शासनाला दखल घ्यायला लागेल. येत्या 2 तारखेला किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी दखल न घेतली तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करू. हे इशारा देतो देवेंद्र फडणवीसला. आम्ही जाहीर इशारा आहे आमचा. नक्कीच सरकारला थेट इशारा दिलेला आहे की या संदर्भात जो आहे निर्णय जे आहे वर्गीकरण हा रद्द करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मात्र यापेक्षाही मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. भर पावसात आज मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे. मला तुम्ही बघताय मी सुद्धा ओलाचिंब झालो आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते सुद्धा ओलाचिंब झालेले आहेत. ताई सोबत. ताई तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिकवरून आलो आहोत. उपवर्गीकरणाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर ही भावभावांमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे आणि आम्ही हे मुळीच मान्य करणार नाही. सगळे 59 जातींचं एकीकरण आता झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असाल. इथे मांग बांधव आहे, खाटीक बांधव आहे, बौद्ध बांधव तर जास्त संख्येने आहेत. शिवाय बरेच लोक आहेत. म्हणजे तर आता बेकी पुष्कळ झाली. आता एकी करायलाच हवी, नाहीतर हे पेशवाईचं सरकार राहणारच नाही. ताईने खूप मोठा सल्ला दिला की आतापर्यंत राहिलो आपण बेकीने, पण आता लढलं पाहिजे एकीने, असा एक संदेश या मोर्चातून सुद्धा आहे. आणि समाजानं सुद्धा हा संदेश घेऊन यानंतर सुद्धा असे लढे जे आहे एकीनं दिले पाहिजे. ताई धन्यवाद. जय भीम तुमचं. हे बघू शकता मी पुन्हा तुम्हाला घेऊन जातो आहे. हे मोर्चा तुम्हाला पुन्हा दाखवत आहे. बघू शकता हे संपूर्ण हिंदू खाटीक युवा महासंघाचे हे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे 59 जातीचे जे लोक आहे ना ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. या ठिकाणी आहे बघू शकता. मी तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो आहे. हा संपूर्ण जो रस्ता जो आहे CST कडे जाणारा जो मार्ग आहे हा सध्या बंद करण्यात आलेला आहे. आणि या मार्गावर सगळे तुम्हाला जो दिसून येतील ते म्हणजे SC ST उपवर्गीकरणाला विरोध करणारे जे आहे कार्यकर्ते या मार्गावर आपल्याला दिसून येते. ते सरकारनं तरी कुठेतरी याची आता दखल घेतली पाहिजे. आपण बघू शकता थवेचे थवे जे आहे या ठिकाणी आपण थवेच्या थव्याने बघू शकता आपण या ठिकाणी ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. असेच हे संपूर्ण या ठिकाणी हे सगळी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे. मी संपूर्ण ठिकाणी म्हणजे पाऊस असल्यामुळे हे सगळे आपले वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लोक आहेत. एक छोटीशी मुलगी सहभागी झाली आहे. तिच्यासोबत बोलतो. छोटीशी मुलगी. जय भीम भाई. जय भीम. काय नाव आहे तुझं? तेजस्विनी सिद्धार्थ कांबळे. तुला आरक्षण माहित आहे काय आहे? आम्हाला आता शिकवलं. कारण येणारा जो काळ आहे या मुलांचा आहे त्याच्यामुळं खूप महत्वाचा आहे. आरक्षण तुला माहित आहे ना? थोडंफार माहिती एवढं. आजच्या मोर्चामध्ये तू आले काय कशासाठी आली? हक्क मिळवायसाठी. हक्क मिळवायसाठी. वर्गीकरण होत आहे माहित आहे तुला? चला ठीक आहे. काही मुलांना जरी माहित नाही मी विचारण्याचा प्रयत्न केला आहे तिला, पण निश्चितच आरक्षण उपवर्गीकरणाचा जो सरकारनं आखलेला आहे त्याच्या विरोधात ही सगळी मंडळी जी आहे आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या
विरोधात जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मी तुम्हाला समोर आणखी घेऊन जातो आहे. तिकडे सुद्धा सगळं मोर्चाच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभाचे हे सगळे जे आहे कार्यकर्ता या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जे आहे या उपवर्गीकरणाला विरोध होताना आपल्याला दिसत आहे. सुरू आहे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि या भर पावसामध्ये जो आहे मोर्चा या ठिकाणी सुरूच आहे आणि मागणी त्यांची एकच आहे की आरक्षण उपवर्गीकरण हे झालंच नाही पाहिजे. या मागणीसाठी ही संपूर्ण मंडळी जी आहे या ठिकाणी धडकलेली आहे. संपूर्ण दृश्य बघा आता तुम्ही. हे हातामध्ये झेंडे आहे आणि 59 जातीचे जे लोक आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. आपण बघू शकता. माझा प्रयत्न हाच आहे की हा एक नारा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. कुठून आले? परभणी झालं, परभणी परभणी. परभणी. काय सांगाल आजच्या या मोर्चा संदर्भात? उपवर्गीकरण थांबलं पाहिजे हा आमचा ठाम विरोध आहे. आम्हाला सर्व हे आमचे 59 जातीच्या धर्माचे लोक आहेत. तुम्ही कुठल्या जातीचे? आम्ही बौद्ध समाजाचे आहेत. आम्हाला सर्व एकत्र पाहिजेत आणि 13% आरक्षण आहे. 13% 59 जाती, याच्यामध्ये विभाजन होऊ नये, उपवर्गीकरण थांबावा ही आमची सरकारला मागणी आहे. आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुंबईमध्ये दाखल झालेलो आहेत आणि या मोर्चाला आमचा पूर्णपणे पाठिंबा. पावसामध्ये आम्ही भिजत जातीसाठी भर पावसामध्ये. तुम्ही कुठून आले? मी सोलापूरवरून आलो, प्रकाश शिंदे. उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे. एक मिनिट हे दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता. आनंदराज आंबेडकर साहेब या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. आंबेडकरांसोबत सुद्धा बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चालताच बोलूया. आंबेडकर साहेब आहे. हे बघू शकता. 2 मिनिटं चालता बोला. सर, भव्य मोर्चा निघालेला आहे तुमच्या नेतृत्वामध्ये. सरकार घाबरणार? सरकारला हा आमचा इशारा आहे. तुम्ही जर या पद्धतीने जर ऐकणार नसाल तर अजून ह्याच्यापेक्षाही भव्य. आज पावसामुळे तरी थोडी जनता कमी आली आहे. उद्या जर हे झालंच तर काय होईल महाराष्ट्रामध्ये हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारने वेळीच जागे व्हावं असे आमचं म्हणणं आहे. बदर समितीचा अहवाल पुढे आला नाही आणि सरकारने हा अवघडाचा निर्णय घेतला. याकडे कसे बघा? हे अत्यंत मूर्खपणाचं आहे आणि याचा आम्ही निषेध करतो की हे कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नाही. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि आनंदराज आंबेडकर माझ्यासोबत आहे. बघू शकता. सरांचं बोलणं महत्वाचं आहे आणि बघू शकता हे आनंदराज आंबेडकर सोबत आपण बोलत होतो. मोठा असा मोर्चा निघालेला आहे त्यांच्या नेतृत्वात आणि उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे यासाठी जे आहे हा मोर्चा निघालेला आहे. बघू शकता. भव्य असा मोर्चा. आताच आपण आनंदराज आंबेडकरांसोबत बोललेला आहोत आणि भव्य असा मोर्चा आझाद मैदानाकडे निघालेला आहे. काही कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे कार्यकर्ता या मोर्चामध्ये आलेले आहे. कवाडे सर सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहे आणि आताच आपण आनंदराज आंबेडकरांसोबत बोललेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलले. कुठून आलेत तुम्ही? पुण्यावरून आलेत. बघा, काय सांगाल मोर्चा संदर्भात? आजचा भव्य असा मोर्चा निघाला. माझं एवढं सांगणं आहे की ही सगळी गर्दी एका मांगामुळे झालेली आहे. तो मांग खवळला नसता तर आज भीमसैनिक एकत्र आला नसता. त्या मांगाला एवढं कळलं नाही की उपवर्गीकरण केल्यामुळे त्याचं बी नुकसान आहे. आज एका जातीमुळे 59 जातीचं नुकसान होऊ नये म्हणून आज हा भव्य दिव्य मोर्चा आहे. नक्कीच. हे सगळ्या लोकांच्या भावना आहे. सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे आझाद मैदानाकडे आलेले आहे आणि या ठिकाणावरून मार्गदर्शन करणार आहे. बघू शकता. हा जो आहे बृहन महानगर पालिकाचा ही बिल्डिंग आहे. या ठिकाणी सगळी मंडळी जय भीम या ठिकाणी सगळी एकत्र झालेली आहे. भव्य असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे
आणि ते दृश्य तुम्हाला जे आहे मुंबईमधून मी हे तुम्हाला WH न्यूजवर दाखवत आहो. बनतेजी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले, म्हणजे सगळ्यांचा 59 जातीचा सहभाग जो आहे या ठिकाणी. आणि इथून आता सभा या ठिकाणी सुरू आहे. आणि एकंदरीतच या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे बांधव आहे तो माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे. मोठी गर्दी आहे, बघू शकता हे गर्दी या ठिकाणी बाजूला सभा चालू आहे. पण मागणी एकच आहे की SC आरक्षण उपवर्गीकरण हे करू नका. आता सरकारने कुठेतरी या आंदोलनाला गंभीरतेने घेणे गरजेचं आहे. जर सरकार या आंदोलनाला गंभीर घेतलं नाही तर यापेक्षाही भव्य असा मोर्चा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये निघण्याची शक्यता आहे. बघू शकता हे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ही जनता मावणारी नाही आहे, एवढी अफाट गर्दी आहे. आंबेडकरच्या अशा या ठिकाणी आपल्याला मिळतात. आंबेडकरला हा जो परिसर आहे दणाणून गेलेला आहे आणि SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातला आक्रोश जो आहे या मैदानात आझाद मैदानामध्ये आपल्याला दिसून येत आहे. संपूर्ण दृश्य मी तुम्हाला पुन्हा बघू शकता. हे दृश्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे लोकांनी हजेरी लावलेली आहे या मोर्चामध्ये आणि सरकारला दाखवून दिलेलं आहे की जर तुम्ही वर्गीकरणाचा जर मुद्दा समोर आणला तर यापेक्षाही आंदोलन मोठं होऊ शकते. हे असं या आंदोलनातून आपल्याला दिसून येईल. बघू शकता मोठ्या प्रमाणात या एका साईडचा आता दोन्ही बघू शकता कार्यकर्ता सुद्धा आपल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. बघू शकता हे कार्यकर्त्यासोबत सुद्धा काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेब लिहिले आहे शर्टावर आणि मोठ्या प्रमाणात हो जय भीम. जय भीम. कुठून आलात? नाशिकवरून. काय सांगाल मोर्चा संदर्भात? उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे, कारण की याच्यानी जे SC कॅटेगरीमध्ये फुटाफूट पडणार आहे, बाबासाहेबांच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे आणि याच्याने जे महार समाजाचं जे आरक्षण आहे ते हिणवलं जाणार आहे. त्याच्यामुळं आम्ही हजारोच्या संख्येने इथं उपस्थित झालोय मोर्चा. काय सरकार घाबरेल काय? हो, सरकार घाबरलेलं आहे. हो, मोर्चा बघून सरकार घाबरलेलं आहे आणि हे होणार नाही अशी आमची विनंती आहे. नक्कीच हे रद्द झालं पाहिजे अशी एकंदरीतच मागणी आहे. या आजी बघा, या आजी इथं बसलेल्या आहे. कुठून आल्या आजी? नव्या मुंबईहून. नव्या मुंबईहून आल्या का? मोर्चात आल्या? मोर्चात कशाचा मोर्चा माहित आहे का? मोर्चा कशाचा माहित आहे का? जातीवादाचा आहे. जातीवादाचा मोर्चा, बरोबर आहे. म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जे आहे या जातीवादाविरोधात मोर्चा आहे असं सांगितलं आहे आजीने. गर्दी दाखवतोय तुम्हाला. गर्दी दाखवण्याचा माझा पुरा प्रयत्न आहे. बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जे आहे या मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहे आणि हा सरकारला इशारा आहे उपवर्गीकरण करू नका. 59 जातीचे जे आम्ही लोक एकत्रित आहोत, एकत्रित राहू द्या यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. सरकार सुद्धा आता या मोर्चाला नक्कीच गंभीरतेने घेईल आणि बघू शकता कुठल्याही यामध्ये पक्षाचं नाव नाही आहे, पण सर्व लोक आपले निळे ध्वज, पंचशीलचे ध्वज घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. चारही बाजू पाऊस सुरू आहे. भर पावसामधली ही गर्दी मी तुम्हाला दाखवत आहो. मुंबईमध्ये पाऊस असतानाही सुद्धा ही जी गर्दी आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी हे बघू शकता माझ्या पाठीमागे आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चाची आणि मागणी काय आहे तर आरक्षण जे आहे उपवर्गीकरण करू नका. हे माझ्या पाठीमागे आहे CSC हे दिसते आहे बिल्डिंग आणि बृहन महानगरपालिका या
चौकामध्येच जो आहे हे जे मोर्चा आहे निघत आहे. बघू शकता मोठ्या प्रमाणात लोकांची या मोर्चामध्ये गर्दी झालेली आहे. काही लोकांसोबत आपण बोलण्याचा आणखी सुद्धा प्रयत्न करूया. बोला बोला. या वाशिमवाले आहे. वाशिम मधून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातूनच लोक आले. काय सांगाल, कुठून आले बोला. वाशिम जिल्ह्यातून आलो आम्ही. हा. म्हणजे मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे जे उपवर्गीकरण आहे ते रद्द व्हावं व सर्वांना जे राशन चालू आहे तेच राहावं. मागणी एखादं उपवर्गीकरण रद्द व्हा. तुम्ही कुठून आले? नाशिक वरून आलो येवल्यावर. येवल्यावरून आले. चांगल्या ठिकाणावरून आले. बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यावरूनच घोषणा केली होती बौद्ध धम्माची. काय वाटतं तुम्हाला आजचा जो हा मोर्चा बघून सरकारला घाम फुटेल? आजचा आमचा मोर्चा हा संपूर्ण एससी समाजाचा सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झालेला आहे. लाखोंच्या संख्येने इथं जनसमुदाय जमलेला आहे. तरी या फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवणाऱ्या या भाजपा सरकारला आणि या मनुवादी RSS व्यवस्थेला या ठिकाणाहून आम्ही इशारा देतोय की हा फक्त ट्रेलर आहे. जर आंबेडकरवादी यानंतर जर तुम्ही उपवर्गीकरण रद्द केलं नाही तर याच्याही नंतर यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आंबेडकरवादी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या. नक्कीच हे एक टेलर आहे आणि सरकारने हा इशारा जो आहे युवकांचा लक्षात घेतला पाहिजे. जर सरकारने उपवर्गीकरण रद्द केलं नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होण्याची इशारा जो आहे या युवकांनी दिलेला आहे. तर नक्कीच भर पावसामध्ये आम्ही जे आहे हे आंदोलन कव्हर करत आहोत. मोठी व्हिडिओ करण्यासाठी खूप आम्हाला ही सुद्धा मेहनत लागते. व्हिडिओतून तुम्ही कुठून बघत आहात ते या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी चॅनलला योगदान सुद्धा तुमच्या मार्फत करा. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.